यांच्या उपस्थितीत अयोध्या नगरीत ध्वजपूजन करून श्रीराम कथा सोहळ्याचा शुभारंभ। जय श्रीराम असा जयघोष, टाळ मृदंगाचा गजर, मंत्रोपचार, हजारो भाविकांची उपस्थिती अशा भक्तिमय वातावरणामध्ये ध्वजपूजन करत येथील अयोध्या नगरीमध्ये श्रीराम कथा व नाम संकीर्तन सोहळ्याचा जल्लोषात सुरुवात झाली। श्री शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्या हस्ते ध्वजाचं पूजन करण्यात आले। दरम्यान आज ध्वज पूजन करत या सोहळ्यास भक्तिमय वातावरणात सुरुवात करण्यात आली। यावेळी शिव प्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे गुरुजी, मनोहर काकाजी सारडा, आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, आमदार सत्यजित देशमुख, जनसुराज्यचे समितदादा कदम, माजी आमदार नितीन शिंदे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, रावसाहेब पाटील, हार्दिक सारडा, सिद्धार्थ गाडगीळ, माजी नगरसेवक लक्ष्मण नवलाई यांच्यासह सोहळा समितीचे सदस्य श्रीराम प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज 17 जानेवारी आज ध्वजारोहणाचा नियोजित कार्यक्रम अनेक मान्यवर, सगळे संत महंत सत्पुरुष व सर्व आमदार खासदार आजी माजी यांच्या उपस्थितीत अनेक उद्योजक, वारकरी संप्रदायाचे हजारो लोकांच्या उपस्थितीत आज हा ध्वजारोहणाचा एक अद्भुत कार्यक्रम इथं अत्यंत उत्साहाने सुसंपन्न झाला। यात सर्व महिला व पुरुष यांनी अगदी मोठ्या प्रमाणात साथ दिली। वृंदावरून आलेल्या अनेक संतांच्या मुखातून अगदी मंत्रोपचाराने मुखोल्लास झाला। त्यामुळे ह्या कार्यक्रमाला एक विशेष शोभा आली। श्री हनुमानजी महाराज यांचं आगमन आज या ग्राउंडवर झालेलं आहे ध्वजेच्या रूपानं। तर या कार्यक्रमामध्ये आता 27 तारखेपर्यंत अनेक विविध कार्यक्रम आहेत। उद्याला शोभायात्रा आहे, 20 तारखेला राम जन्म, 22 तारखेला राम विवाह आणि 26 तारखेला रामराज्याभिषेक आणि महादिंडी ही 27 तारखेला सुरुवात होणार आहे। हे महादिंडीचं दर्शन अत्यंत अद्भुत आपल्याला करायचं आहे। सर्व भाविकांना विनंती की आपण यामध्ये सम्मिलित व्हा। 22 तारखेला खास करून एक आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं देखील इथे उपस्थिती राहणार आहे। त्यांचं देखील उद्बोधन आपल्याला 20 मिनिटं ऐकायला मिळालेलं आहे। त्यामुळे आपण सर्वांनी मुख्यमंत्र्यांच्या या आलेल्या ह्याला प्रतिसाद द्यावा व त्यांचं स्वागत करा।